हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आज सकाळचे आता 7 वाजलेत आणि बघा 7 वाजता मी आणि भाऊ शंभू पिऊ आम्ही चौघंजण चाललो आहेत. बघा तर आम्ही बघा आता बस स्टॉपला आलो आहेत. कुठे चाललो तर आम्ही चाललो मुंबईला, कारण भाऊ आम्हाला सोडवायला आले होते डेपोमध्ये. मग आम्ही चाललो होतो मुंबईला. तर बघा भाऊने आम्हाला गाडीत वगैरे बसवून दिलं, पण गाडीला भरपूर गर्दी होती. त्याच्यानंतर मग आम्ही उभाच राहिलो पूर्ण, म्हणजे भिगवणपासून पुण्यापर्यंत आम्ही उभा राहून गेलो. मग स्वारगेटला आल्यावरती गाडी भरपूर खाली झाली. मग आम्ही त्याच्यानंतर गाडीत वगैरे बसलो. मग आम्हाला सीट पण बसायला भेटली, तिघांना पण चांगली. पिऊला विंडो साईडला बसवलं, कारण तिचे उलट्या वगैरे होत राहतात. मग शंभू पण झोपला, खूप दमला होता उभा राहून माझ्यासोबत, त्याच्यामुळे वैतागून गेलेला तो पण पूर्ण. तर फ्रेंड्स बघा, माझं म्हणजे कालच माझं यूट्यूबचं चॅनल ब्लॉक झालेलं. हा जेव्हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता त्याच्या आदल्या दिवशी माझं चॅनल ब्लॉक झालं होतं. ब्लॉक झाल्यानंतरच मी दुसऱ्या दिवशी मुंबईला म्हणजे असंही मी जाणारच होते, पण नंतर ज्या दिवशी ब्लॉग चॅनल नसता झाला तर खूप हसत गेले असते, पण मी खूप दुःखामध्ये गेले, कारण त्रास झाला होता ह्या सगळ्याचा. परत मग नंतर पिऊला आणि शंभूला पण थोडं खायला पण घेतलं, म्हणलं त्यांनाही भूक लागली होती दोघांना पण. त्या लेमन गोळ्या वगैरे घेतल्या आणि बिस्किट बॉबी वगैरे घेतलं दोघांसाठी पण खायला. खाल्ल्यावर ते दोघं पण जरा शांत बसले खिडकी साईडला, कारण खूप वैतागून गेले ते एवढ्या वेळ उभा राहून, दमलेले भरपूर ते पण सगळेजण. ताईंना पण खूप वाईट वाटलं होतं, ताईंना भाऊंना पण. चॅनल असं अचानक ब्लॉक झाल्यामुळे सगळेजण खूपच सगळे नाराज झाले होते. मी तर खूप जास्त झाले. मला तर टेन्शन पण आलं होतं की आता पुढे कसं करू, काय करू, कारण मी अशी म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केली होती काहीतरी करायची. त्याच्यानंतर बघा ताईंनी आम्हाला डबा दिला होता सकाळ सकाळ, कारण ना फर्स्ट टाईम असं झालं होतं की मी ना म्हणजे खूप वर्षानंतर मी पहिल्यांदा एवढं जेवणाचं हे केलं. तर मी जे दुपारी जेवली होती आदल्या दिवशी, आणि ज्यावेळेस कळलं चॅनल ब्लॉक झाला तिथून जेवणच मी केलं नाही. मला टेन्शन आलं त्याने. मी दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे 24 तासानंतर मी जेवले. ताई पण बोललं होतं डबा घेऊन जा, बोललं होतं भूक लागेल, खावा काहीतरी थोडंफार, म्हणून मग त्यांनी लोणचं आणि चपाती दिली ती. लोणावळ्याच्या डेपोमध्ये आम्ही ही करवंद घेतली. पिऊला खूप आवडतात ही. लोणावळ्याला बघा मगनलाल चक्कीनं सगळ्यात जास्त फेमस आहे. भरपूर चक्क्याची दुकानं आहेत अशी, पण मगनलाल जी आहे ती सगळ्यात जास्त फेमस आहे. म्हणजे खूप सारी दुकानं तिथं मगनलालची बघायला गेले तर. आता घाटामध्ये बघा, इकडं जुना रस्ता आहे हायवे घाटाचा, आणि इकडे बघा आम्ही तो रस्ता क्रॉस करून आता इकडे खोपोलीच्या मधून आम्ही आता नवीन हायवेला लागतो, एक्सप्रेस वेला.
बघा सकाळी उठलेले लवकर त्याच्यामुळे दमली, ती झोपून गेली. मग नंतर आधी शंभू झोपलं होतं, नंतर शंभू उठला, आता पिऊ झोपली. आता बघा फ्रेंड्स, आम्ही फायनली घरी आलोय. तर खूप उशीर झाला, आता 4:30 झाले. सकाळी आम्ही 7:45 वाजता बसलेलो गाडीला. भाऊने आम्हाला बसवलं होतं. तर खूप जास्त लेट पण झाली गाडी. पुण्यामध्ये ट्रॅफिक भरपूर होतं, त्याच्यामुळं खूप लेट झालं यायला आम्हाला. तर सचिन आम्हाला घ्यायला आले स्टॉपला. त्यांना फोन केलेला मी जवळ आल्यावरती, मग ते घ्यायला आले होते. मग आम्ही आताच घरी आलो. आणि मुलं दोघं पण पोरं वैतागलेली, शंभर पिऊ पण. त्यांना येऊन आधी आंघोळ वगैरे घातली, फ्रेश झालं. मग बघा सचिनसाठी मी सगळं चक्की आणली होती, 3-4 पाकिट आणलेत. साधी पण आणली, क्रंचवाली पण आणलेली, खोबऱ्याच्या पण आणलेल्या. काळी महिना तुम्हाला मी दाखवली होती थोडीशी ठेवली होती त्यांच्यासाठी पण टेस्ट करायला. तर चला फ्रेंड्स, आपण आता हा ब्लॉग आज इथेच एंड करूया. भेटून एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि असं सपोर्ट करत राहा आमच्या चॅनेलला.